गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल अनवर रेसिपी मराठी. तर आज आपली रेसिपी असणार आहे हाऊ टू मेक शेजवान राईस ॲट होम. तर आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण साहित्य बघूया आणि डायरेक्ट कृतीकडे बघूया. सो लेट्स गो इन 3, 2, 1 गो. शेजवान राईस बनवण्यासाठी इथे भाज्या ज्या मी वापरलेल्या आहेत त्या सांगतो. पहिला मी कांदा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर इथे ढोबळी मिरची चिरून घेतली आहे, फरसबी, कोबी, गाजर आणि कांद्याची पात. आणि इथे मेन राईस घेतलेला आहे बनवून. त्यानंतर माझ्याकडे मी थोडं तेल घेतलेलं आहे. एक पातेलं आपल्याला बनवायला लागेल. कढई घेतली तरी चालेल. मला आत्ता कढई अवेलेबल नाही झाली घ्यायला, म्हणून मी पातेलं घेतलं आता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता मी इथे शेजवानचा फ्राईड राईस मसाला बाजारात सहज उपलब्ध आहे, तो वापरतो. आणि आता मी साहित्य सांगितलं. आता डायरेक्ट आपण कृतीकडे वळूया. कृती मी तुम्हाला आता दाखवतो. इथे कृती काय काय करायची ते सांगतो. आता त्यासाठी मी 4 चमचे तेल एका पातेल्यात गरम करायला ठेवलं आहे. ते गरम होऊ दे, मग मी पुढची रेसिपी सांगतो. तर आता तेल तापलेलं आहे. आता मी सर्वप्रथम पहिला कांदा घालून घेतो. कांदा आपण एक 2 ते 3 मिनटं परतून घेऊया, थोडा ब्राउनिश होऊ दे. तर आता कांदा परतून झालेला आहे. त्यानंतर मी ढोबळी मिरची टाकून घेतो. ती पण थोडी जरा परतून घेतो. मिरची पण मी सांगितल्याप्रमाणे परतून घेतली. आता कढईत जाईल गाजर आणि कांद्याची पात. त्यानंतर कोबी आणि फरसबी. मी सगळ्या भाज्या टाकून दाखवतो तुम्हाला. तर इथे मी अशा प्रकारे भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यात जरा एक 2 ते 3 मिनटं आपण इथे परतून घ्यायच्या भाज्या तेलात मस्तपैकी. तर आता मी इथे भाज्या परतून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यात भात टाकायचा आहे. तर आता अशा प्रकारे मी भात ह्याच्यात घालून घेतलेला आहे. थोडा आपण ढवूयात. आणि मी जो मसाला वापरलेला आहे तो मी ह्याच्यात घालणार आहे. तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी बाजारात हा मसाला मिळून जाईल. तर तो मी इथे घालतो आणि मग दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारे मी मसाला टाकून घेतला आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित मी मिक्स करून घेतो. तर अशा प्रकारे मी मिक्स व्यवस्थित करून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित प्रमाणे मिक्स होऊन त्या भाताला लागलेल्या आहेत. तर आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की शेजवान राईस म्हणजे शेजवान चटणी तर हवीच. तर तुम्हाला आवडत असेल तर शेजवान चटणी याच्यात घालू शकता. जेव्हा आपण भाज्या एकत्र केल्या तेव्हाच भाज्या परतून घ्यायच्या सगळ्या आणि मग शेजवान चटणी टाकून भात टाकून मसाला टाकायचा. तर आता मी टाकली नाही आहे, तर मी नंतर जेव्हा खाईन भात तेव्हा घेणार आहे. नाहीतर आत्ता मी टाकली तरी चालणार आहे. मी टाकतो आणि मग दाखवतो. तर अशा प्रकारे मी भात 1 ते 2 मिनटं शिजवून घेतो. जेव्हा आपली रेसिपी तयार होते तेव्हा ही रेसिपी जी मी बनवलेली आहे म्हणजे शेजवान राईस, तो आपल्याला शेवट 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यावा लागतो. मग आपला राईस तयार होतो. मग मी तुम्हाला दाखवतो तयार झाला की. तसं त्याच्यात मी सांगितल्याप्रमाणे चटणी घालून घेतलेली आहे. दिसत नसेल तुम्हाला, मिक्स थोड्या प्रमाणात टाकलेली आहे, त्यामुळे तुम्ही घालून टेस्ट पण मस्त लागते ह्याची चटणी घालून. तर आपण झाली की भेटूयात. तर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे आता मी सर्व करतो आहे. तुम्हाला दाखवतो सर्व करून. अशा प्रकारे आपली रेसिपी बनवून तयार आहे. ही रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिले त्याबद्दल धन्यवाद. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा. आणि ही तुम्ही घरी नक्की रेसिपी ट्राय करून बघा. अप्रतिम होते, टेस्ट तर भन्नाट.
तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा.